परंदेवाडी टीमनं स्वीकारली आहे फिल्डिंग. प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते गायचरणवाडी या टीमला. दोन्ही टीमचे 12th मॅन उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच मॅचमध्ये धावा चेस होताना पाहिल्या आजच्या रजनीमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये धावा डिफेंड करताना आपण पाहिल्या. आणि पहिल्याच मॅचमध्ये 37चं लक्ष होतं. दुसऱ्या मॅचमध्ये 39चं. 37चं लक्ष सहजरित्या पार झालं, परंतु 39चं लक्ष थांबवलं गेलं. मॅच नंबर 3 मध्ये काय हाल पाहायला मिळतील या साव्यात मैदानाच्या आतमध्ये. बॉलर निघाला ट्रॅकवरती. देवाचा बॉल फुल टॉस. कलाईचा वापर करत असताना फ्लिक अँड क्लिक लॉंग लेग सीमा पार. एक टप्प्याचा इरादा. बॉलला मिळते नवसंजीवनी. चाललाय बॉल सीमा पार. चौकार. पहिल्याच बॉलमध्ये ऍक्शन रिप्लेमध्ये पाहता फुल टॉस बॉल होता. कलाई फक्त वलवली. मनगटातील ताकद दाखवली या फटक्यामध्ये. बॅटर प्रकाशच्या बॅटमधून या प्रकाश ज्योतात आलेला हा अप्रतिम नेत्र दीपक चौकार. 4 धावफलक उभारलाय. धाव संख्येचा श्री गणेशा. बाउंड्रीजनं सुरुवात केली या मॅचमध्ये. सुरुवात तर फार चांगली झाली आहे. एकाच बॉलमध्ये 4 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 देवाचं स्वागत करत असताना पॉवर प्लेचं षटक. देवाचा बॉल बॅटच्या टोएजला लागतोय मिडॉन मध्ये. क्षेत्ररक्षक चांगले फिल्डिंग. डायरेक्ट हिट. इथे थोडी अपेक्षा होती. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. इथून जर डायरेक्ट हिट होऊ शकली असती तर फलंदाज कदाचित बाद होऊ शकला असता. जरतरचं समीकरण. इथून रन कंप्लीट होती. 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 500 अंकावरती. 5 धावा आहेत धावफलकावरती. ऑन स्ट्राईक नरेश. प्रथमच या मॅचमध्ये ऑन स्ट्राईक नरेशला आपण पाहताय. तिसरा बॉल घेऊन तयार होतोय बॉलिंग मार्कवरती देवा. देवाचा बॉल ड्राईव्ह करायचा होता इनफिल्डच्या वरून. इथून बॅट आणि बॉलचा पाहिजे तितका संपर्क नाहीये. निघून गेलाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इट्स अ डॉट. डॉटनं धावसंख्या थांबेल ती 5 या धावसंख्येवरती. कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलमध्ये 4 आल्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये सिंगल आणि तिसरा बॉल अद्याप तरी येतोय निर्धाव. 3 बॉलमध्ये धावसंख्या 5. एकही गडी बाद नाहीये. बॉल नंबर 4 धीम्या गतीनं फिंगर रोल करत असताना चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. लाईन चांगली होती. लेंथ कंट्रोलमध्ये बॉल डिलिव्हर्ड करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये कशा रीतीनं गोलंदाजी हवी आहे याचं उत्तर देवाच्या माध्यमातून पाहताय या षटकामध्ये. 4 बॉलमध्ये धावसंख्या 5. कमबॅक केलंय मी तर म्हणेल बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला सामना आंबेवाडी बी टीमनं जिंकलाय. दुसरा सामना भानसोली टीमनं. तिसरा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खोलात टाकल्या बॉल. अतिशय वेगवान. यष्ट्यांच्या अगदी समीप गेला बॉल. पुन्हा निर्धाव बॉल. कमबॅक केलं गोलंदाज देवानं बॉलिंग ट्रॅकवरती. सलगचा तिसरा निर्धाव बॉल. प्रेशरमध्ये आहे आता फलंदाज. पहिल्याच बॉलमध्ये फार चांगलं काम केलं बॅटर प्रकाशनं. 4 धावा जमवल्या. त्यानंतर सिंगलला स्ट्राईक रोटेशन. एक क्रिकेटचा सेन्सिबल खेळ दाखवला, परंतु बॅटर नरेशनं थोडंसं निराश केलं या 3 बॉलमध्ये. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. अखेर यश आलंय. बॅटवरती बॉल व्यवस्थित बसतात. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. रेस लागली. अखेर रेस जिंकल्या अंतिम क्षणी. फिल्डिंग चांगली होत असताना तिसरीचा प्रयत्न. इथून धावसंख्या मिळाल्या टोटल 3. तीन धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ संपलाय. साथी स्कोरर रमेश बांडिलकर माहिती सांगतायत. 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्याच बॉलमध्ये 4 आणि अंतिम 5 बॉलमध्ये धावा खर्च केल्या त्या 4. टोटल एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवरती. देवाचं पहिलं षटक संपलंय. आता ओव्हर नंबर 2 मध्ये कोणत्या गोलंदाजावरती आता जबाबदारी दिली जाईल. एकाच एंड कडून 2 षटक आपण कंटिन्यू पाहत असताना समालोचन कक्षाच्या दिशेनं पहिलं षटक संपलं. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. विशाल तुषार बॉलिंग मार्कवरती. फार चांगले आयोजन
नियोजन देखील त्याच पद्धतीनं आणि खऱ्या अर्थानं नियमांना देखील खऱ्या अर्थानं शिस्त दिली या स्पर्धेनं. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप. सहज आणि सोपा कॅच जमिनीवरती पडत असताना इथून जीवनदान मिळाले बॅटिंग मार्क वरती फलंदाजाला. धावा मिळतात त्या बॉलवरती, त्या टोटल दोनच्या मदतीनं 10 धावा धावफलकावरती. ऑन साईडला बॉल उडवलाय लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, बॉल उचलतोय सहजरित्या. वाईट थ्रो राहिला थोडासा, परंतु रन मिळते. 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या अंकावर. पहिल्याच बॉलमध्ये चौकार आला, तिथून धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम केलं देवानं आणि ओव्हर नंबर 2 मध्ये तुषार देखील तेच कार्य थोडं सिद्धीच करण्याचा प्रयत्न करतोय. तिसरा बॉल गुडल्याच्या स्पॉटवरती बॅकपुढे जाऊन लिव्ह करण्याचा प्रयत्न होता. अंतिम क्षणी बॅटवरती बॉल आलाय, हलक्या त्यानं स्टिअर केलाय बॉल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये गफलत, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस फिल्डिंगच्या साह्यानं येतोय हा चौकार. नवसंजीवनी देणारा हा चौकार. मोठी धावसंख्या येत नव्हती, क्षेत्ररक्षकांची चुकी. मोमेंटम मला खऱ्या अर्थानं शिफ्ट होईल का यावरती देखील लक्ष. 15 धावा धावफलकावर. अकोटप्प्याचा बॉल फ्लिक करत असताना हुक केलाय बॉल. डीप फाईन लेग मध्ये चाललाय बॉल. लगातारचा दुसरा धमाका. देवमाणूस चषकातील आणखी एक नेत्रदीपक चौकार. तर जोडी जमले मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश आणि नरेश चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना सलामीची पार्टनरशिप धावसंख्या येते 19 या अंकावरती. बॉल संपले दुसऱ्या षटकातील ते 4. बॉल नंबर 5 घेऊन तयार होतोय. थोडंसं महागडं षटक ठरत असताना फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. स्विचचा फटका, वॉट अ शॉट, कनेक्शन मिडल ऑफ द बॅट. एक टप्प्याची भरारी घेतोय बॉल, चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा धमाका, येतोय चौकार. कमॉन डीजे. तिसरा लगातारचा चौकार. धावसंख्येला नवसंजीवनी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येप्रती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. अकोटप्प्याचा बॉल लिव्ह केलाय. बॉल क्षेत्ररक्षकाची चुकी. यष्टीरक्षक गडबडलाय. क्षेत्ररक्षकाला देखील बीट करत बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. बाईटच्या स्वरूपात लगातारचा चौथा. हा येतोय नशिबाचा चौकार.
32 धावा आहेत धावफलकावर. अभिचा बॉल, पुन्हा डब्याचा बॉल. इथे चान्स क्रिएट झालाय. नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल लँड होत असताना दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी देखील सहजरित्या बॅकअप चांगल्या रीतीने आलंय. फेकी थोडीशी खराब होती, सावरलाय. बॅकअप हवा असतो क्रिकेटमध्ये फिल्डिंग करत असताना. इथून धावा मिळत आहेत 2-2च्या मदतीने. धावसंख्या 34 या अंकावर. 34 ऑन बोर्ड. 34 धावा आहेत धावफलकावर. बॉल नंबर 4. बॉल नंबर 4 धीम्या गतीनं फसवला. डायरेक्ट हिट. इथून मात्र स्ट्राईक एंडचा फलंदाज. केली आहे चुकी मित्र म्हणेल. सर्व काही सुरलीत चालत होतं. इथून मात्र थोडी अतिघाई आणि इथून संकटात नाही. लागलाय पहिला धक्का. बॅट्समन इथून मात्र बाद होईल. नरेश. पहिला ब्रेक थ्रू. इथून आता कमबॅकिंग स्पेल होईल का यावरती देखील लक्ष. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली दोन फलंदाजांनी. कोलाट टाकल्या. अतिशय वेगवान बॉल. ओव्हर पिच होता हा बॉल. काऊ कॉर्नर झोनमध्ये हलकेसे मिस फिल्डिंग, परंतु इथे धाव मिळणार नाही. एक्स्ट्रा एकच रन मिळेल या बॉलवरती. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज इंटरेस्टेड नव्हता. इथून मात्र एकच रन मिळते. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 35 या अंकावरती. 35 ऑन बोर्ड आफ्टर 1 विकेट लॉस. टीम बॅटिंग करत असताना गायचरणवाडी संघाला आपण पाहताय. धीम्या गतीचा बॉल स्वीप करत असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये, डीप मिड विकेट मध्ये हा बॉल. चांगली फिल्डिंग. पुन्हा मिळते 1 रन. पंच सांगत असताना षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या अंकावरती. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. ऑफिशियल पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा प्लीज, लवकरात लवकर. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूयात पुन्हा एकदा आमच्या डीजे मास्टर कडून सुंदर सुमधुर संगीत. थोडीसे खरं तर ओढ लागली सर्व खेळाडूंना देव माणूस चषकाची. परवा दुसऱ्यामध्ये प्रत्येक खेळाडूला वाटतं की या मैदानावरती मला खेळायचंय. त्याच पद्धतीचे आयोजन आयोजकांच्या वतीने आपण पाहताय. स्लॉकच्या षटकाला सुरुवात. भैरवीचं हे षटक. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक करावेच लागतील. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांमध्ये धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाची 36. अशा अवस्थेमध्ये अंतिम षटकात किमान एका दोहेचं धावे संख्येचं जर षटक हाताळलं गोलंदाजांनी तर कमबॅक होऊ शकतं या मॅचमध्ये. पहिलाच बॉल निर्धाव फेकण्यात यश. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, कोऑपरेट करा. 36 धावा आहेत धावफलकावरती. तिसरा सामना इन ॲक्शन मध्ये.
वेगवान बॉल, स्विंग अँड मिस, अगदी यष्ट्यांच्या समीप गेला बॉल. यष्टिरक्षकाची चांगली कामगिरी, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये, सहजरित्या बॉल पकडलाय. विकेट किपरची भूमिका फील्ड रिस्ट्रिक्शन्समध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे, याचंच उत्तर तुम्ही पाहत असताना. नेक्स्ट मॅच प्रकाश 11 घोटे आणि त्याच्या अगेन्स्ट बुरुजवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत, या गोष्टींकडे लक्ष द्या. दुसरा लगातारचा निर्धाव बॉल बॅटला ब्रश करतोय. बॉल खऱ्या अर्थानं चांगली फिल्डिंग फ्लाय स्लिपमध्ये. या धावा वाचवण्या गेल्या ना तर फार इम्पॉर्टंट ठरेल उत्तराच्या खेळामध्ये, आणि तेच चांगले प्रामाणिक प्रयत्न फिल्डिंगमध्ये करत असताना. परंदेवाडी संघाला आपण पाहताय या षटकामध्ये थोडंसं मोमेंटम खेचण्याचं काम केलंय. धावसंख्या आहे ती 37. 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे ती सुनीलनं. सुनीलचा बॉल खोलत होता, अक्षरशः हेलिकॉप्टर लँड करायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये बॉल. डीप मिड विकेटमध्ये बॉल उचलतोय क्षेत्ररक्षक, फेकतोय, तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. पहिल्याच मॅचमध्ये 37चं टार्गेट सहजरित्या चेस झालं. दुसऱ्या मॅचमध्ये 39 धावा डिफेंड झाल्या. आता तिसऱ्या मॅचमध्ये 38 पर्यंत पोहोचलाय गायसरनवाडी या संघ. आणि ती बॉल बुडल्याच्या स्पॉटवरती पडल्यानंतर बॉल खालीच राहतोय फ्लिपर टाईपनं. यष्टिरक्षक देखील थोडासा बीट झाला. बाईटच्या स्वरूपामध्ये पंच माहिती सांगत असताना एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोचते या एकेरीनं 39 रन्स स्कोर कार्डवरती. 39 आहे. तिथून आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. काय षटक आतालाय अंतिम षटकामध्ये सुनीलनं. डेथ ओव्हर होती, स्लॉगचं षटक होतं, हानामारीचं षटक होतं. अप्रतिम गोलंदाजी साकारले सुनीलनं अद्याप तरी. 5 बॉलमध्ये 3. शेवटचा बॉल चांगली फिनिश करावा लागेल. पंच कोणताही इशारा देत नाही. षटक संपण्याचा निर्णय पंचांचा. अप्रतिम स्पेल. खऱ्या अर्थानं सुनीलचा षटक आवडला असेल तर निश्चित जोरदार टाळ्या होऊ द्यात. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल. 3 षटकांमध्ये धावसंख्या होती ती टोटल 36. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत होता, अग्रेसर होता प्रतिस्पर्धी संघ. आणि अशा अवस्थेमध्ये केवळ 3च धावा देत सुनीलनं पुन्हा कमबॅक करून दिलंय. आता पुन्हा टार्गेट पाहताय आपण. 24 बॉलमध्ये 40चं आव्हान. पहिल्याच मॅचमध्ये 37चं टार्गेट, दुसऱ्या मॅचमध्ये 39चं टार्गेट, तिसऱ्या मॅचमध्ये 40चं टार्गेट. पहिली धावसंख्या खऱ्या अर्थानं चेस झाली, दुसरी धावसंख्या डिपेंड झाली, तिसरी धावसंख्या पुन्हा चेस होणार की डिपेंड होणार, या करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. या ऐकूयात वासरेखोंडा विभागातील आणखी एक गोड आवाज, अर्थातच रमेशजी भांडेलकर सरांना. थँक्यू सर. आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅच. तत्पूर्वी विनंती करेल की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करूया. प्रकाश 11 घोटे आणि त्याचबरोबर बुरुजवाडी दोन्ही संघाच्या करताना आपण इन्व्हाइट करतो. आपण टॉससाठी लगेचच ज्या पहिला कॉल आपल्याला 4थ्या षटकामध्ये आम्ही दिला होता, आता एक तुम्हाला कॉल देतोय. आपण कृपया प्रकाश 11 घोटे आणि बुरुजवाडी दोन्ही संघाचे करताना उपस्थित असतील तर माननीय श्री चला गौरव आपण असाल तर चला या. गौरव पारदे आपण कुठे असाल तर आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये लगेचच या तत्पर. तर बुरुजवाडी टीमचा करदार उपस्थित झाला आहे. तर प्रकाश 11 घोटे टीमच्या करदारला आपण लास्ट कॉल देऊया. आता वाजले 10:23, 10:25 पर्यंत आपण प्रकाश 11 घोटे संघ उपस्थित झाला स्पर्धा टॉससाठी. अन्यथा जो अपोजिट संघ असेल त्याला मात्र विन दिला जाईल, याच्याकडे टॉस विन दिला जाईल, याच्याकडे नोंद घ्या आपण. तर तुलसीरामजी कवटे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते 4थ्या मॅचचा टॉस करायचा. प्रकाश 11 घोटे आणि त्याचबरोबरीने बुरुजवाडी या दोन संघादरम्यान मात्र टॉस केला जातोय. तर आमचे साथी समालोचक आपण पाहू शकाल शिवमजी लोबे सर थोडीशी विश्रांती घेत आहे. जाऊया ऑन मॅचकडे जिथे सामना रंगला जाईल. शोभित चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम
सलामीची जोडी गोरख आणि अभि आपण पाहतोय. सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज आहेत ज्यांना 24 चेंडू 40 धावसंख्या करायची. चला तर बुरुजवाडी टीमचा खरं तर उपस्थित झालाय. तर मदन सर टॉस साठी अजून SK11 प्रकाश 11 घोटे संघ उपस्थित नाही आहे. प्रकाश 11 घोटे संघाचा खरं तर उपस्थित आहे का? यस. तर आपल्याला 10:25चा रिपोर्टिंग टायमिंग दिला होता. तर प्रकाश 11 घोटे संघ उपस्थित नाही आहे. तर बुरुजवाडी संघाला टॉस विन देण्यात आलाय आयोजकांच्या वतीने. आणि आता पुढचा डिसिजन का असेल तो आपल्याला मॅच चालू झाल्यानंतरच आपल्याला समजेल. कोणत्या संघाचं कसं का असेल याचा निर्णय नंतर आमच्यापर्यंत कमिटी पोहोचवेल. तत्पूर्वी जाऊया सर्वांना घेऊन जातो इथे ऑन गोईंग मॅचकडे जिथे सामना रंगला जातोय. SK परंदेवाडी आणि त्याचबरोबरीने हा देखील चेंडू चांगला होता परंतु म्हणजे सांगतायत की थोडासा बाहेर जाणारा चेंडू सुबाहेर घोषित करताय. जमिनीला हा समांतर केला त्याने आणि त्यांनी सांगितलं की हा चेंडू अवांतर फेकी केली जाते. अवांतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या एक धावसंख्येच्या बदल्यात श्री गणेश अकाउंट ओपन केला जातो. इथे आडव्या बॅटीतून प्रहार केलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय एक टप्पा अखेरीस बॉन्डलाईनच्या बाहेर. इथे येत आहेत. तिसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. आता ठोक डीजे. पण गोट्या आणि बुरुजवाडी संघांचा टॉस प्रकाश 11 घोटे संघ उपस्थित नसल्या कारणाने बुरुजवाडी संघाला टॉस विनचा कौल देण्यात आलाय. त्याच्यामुळे बुरुजवाडी संघ आपला डिसिजन का असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. हा देखील चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव छोड्या संगतीने दाखवला 5 अंकापर्यंत जाऊन सिरावला. आतापर्यंत स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गोरख आहेत लेफ्टी बॅट्समन. इथे देखील मोठा बिगिट मोठा ब्लास्ट होताना पाहायला मिळतोय. अक्षरशः चेंडू फेकून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा आकाशाला गबसणी घालणारा हा आलाय गोरखच्या बॅट मधून षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. प्रगतीपथावर चालू आहे आणि तो चालू असताना पाहायला मिळतो आपल्याला. इथे देखील चांगला चेंडू होता. तिथे देखील आला चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर विकेट. ओव्हर क्रमांक 1चा खेळ समाप्त झाला आहे. ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्यात. त्या 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रतिषेधक 10चा सरासरी राखायची आहे. परंतु आता 11 धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये ती सरासरी कायम राखण्याचं काम केलं ते टीम SK11 परंदवाडी या टीमनं. मात्र 11 धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये जमवण्यामध्ये यश देखील मिळालंय. आता 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 29ची गरज आहे SK11 परंदेवाडी टीमला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. गोलंदाज आकाश आपण पाहतोय. चला गौरव आपण या लगेचच.
हा चेंडू आपण जर सांगतायत की हा चेंडू वाईट डावंदरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड होईल. धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वरती धाव स्थिरावली आतापर्यंत. बारा धावा धाव फलकावरती. हा देखील टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय कबरच्या डोक्यावरून पेक्षा कबरला क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर तिथे, परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. क्षितिज चपला याने 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 अंकावरती. हा देखील चेंडू पंच सांगतायत की आपल्याला मर्यादा दिली आहे. गोलंदाजी करत असताना आपल्याला मर्यादा दिली आहे. त्या मर्यादेच्या बाहेर आपल्याला चेंडू टाकायचे नाही आहेत. त्या मर्यादेच्या बाहेर आपण चेंडू टाकाल तर आपल्याला दंडित मात्र केलं जाईल आणि पंचांनी तेच मैदानामध्ये केलं. पंचांनी सांगितलं की हा चेंडू नो आहे. नोच्या स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होईल. 1 धाव संख्येच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती. पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू आपण पाहू शकाल. असं म्हणतात ना की उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. गोलंदाजाला एक सुवर्ण संधी दिली आहे आणि त्या संधीचा आता स्वर्ण करावा लागेल आणि ते स्वर्ण करायचा प्रयत्न, परंतु एक हातामध्ये बॅट जरूर फिरली होती फलंदाजाच्या. ग्लोव्स घातलेत तरी ही बॅट सटकायचा प्रयत्न केला होता. इथे मात्र चेंडू आला निर्धाव. फ्रीडच्या चेंडूवरती इथे श्वास सोडला आहे गोलंदाज आकाशने. हा देखील टॅप केलेला चेंडू स्वतःच्या फलुत्र्यामध्ये चेंडू अडवलाय, परंतु स्वतः पाहू शकाल आपण थोडंसं दिशा भरकटली होती आणि हे ते आली सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते 16 अंकावरती. सोळा धावा फलकावरती. टीम आपण पाहतोय SK11 परंदेवाडी या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. अजूनही पाहायला गेलं 24 धावसंख्येची गरज आहे. गौरव पुनश्च सज्ज झाला आमच्या समवेत. शुभमजी लोबे सर देखील आता या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबरीने डिझमस राजे अतुल यांचं देखील कौतुक करू. चांगला आवाज, चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. हा देखील पाहू शकाल आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फेकून मात्र दिलाय आउट ऑफ द पार्क. चेंडू षटकार. षटकार आला. षटकाच्या मदतीने 22 धावा धाव फलकावरती. हा देखील हाफ टॅकर पुलचा धमाका होता. स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा आला बॅट्समन गोरक्षा बॅट मधून माल्टी षटकार. की काही चेंडूंमध्ये पहिल्या की धावसंख्येचा रोग थांबला आहे. त्याच्यानंतर 2 षटकार, एक काऊ कर्नरला आहे, एक डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 28 धावा धाव फलकावरती. पुनश्च स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक पोहोचले, अडवणे करता येते हाताने, परंतु फंबल थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि लगेचच 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाव संख्येच्या मदतीने ओव्हर क्रमांक 2चा देखील खेळ समाप्त झाला आहे आणि 40 धावसंख्येचा पाठला करत असताना 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज असेल, जिथे 12 चेंडू आणि जिथे 18 चेंडू 28ची गरज होती, तिथे आता पाहायला गेलं तर 12 चेंडू 10 धावसंख्येची गरज आली. म्हणजे ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये जे टार्गेट केलं होतं ना गोलंदाज आकाशला, त्या टार्गेटला गोरखने मात्र आता सत्यात उतरवलं. सलगचे 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपला पाहायला मिळाला. एक गाव कॉर्नरला, एक डीप मिड विकेटला चांगली फटकेबाजी
आता 12 चेंडू 10ची गरज SK11 परखंदेवाडी टीमला विजयासाठी. मात्र चला मॅच स्पीडअप करा. चला विनंती असेल पंच, चला आपण लगेचच स्पीडअप करायचं आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय प्रकाश आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच प्रकाश 11 घोट्या आणि त्याचबरोबर बुरुजवाडी टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन का असेल पोचवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बुरुजवाडी संघाला देखील विनंती असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय बुरुजवाडी टीमनं, म्हणजे बॅटिंग करावी लागेल प्रकाश 11 घोटे संघाला. तर तयार राहा दोन्ही संघ. 11चा स्क्वॉड घेऊन आपण मात्र मैदानामध्ये सज्ज राहायचंय. इथे देखील आलाय तो, ज्या चेंडूवरती देखील पहिला चेंडू वाईट आला. त्याच्यानंतर चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते 35 वरती. 35 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. हा देखील हाफ टॅकर पुढचा फटका खेचायचा होता. इथे देखील थोडंसं मिस टाइम झालं होतं. इथे निर्धाव चेंडू होता. निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक सिरावलं गेलं. शुभमजी लोबी त्यांना देखील आपण मंचावरती विनंती असेल आपण यावं. इथे देखील समोर चेंडू उडवलाय. अक्षरशः चेंडू मात्र फेकून दिला लॉंगांच्या डोक्यावरून. MS धोनीच्या स्टाईलने मॅच मात्र फिनिश केली ती SK11 परखंदेवाडी टीमने आणि पहिला परंदवाडी टीमने. आणि हे ते मात्र विजय संपादन केला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच